ओम नमो देश मित्रांनो, आज नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा अध्याय क्रमांक 19 आज चैतन्य गोरक्षनाथ महाराज त्यांच्या गुरुच्या शोधामध्ये निघालेले आहे आणि श्रीराज्यामध्ये आज त्यांचा प्रवेश होणार आहे। तर सीमेवरती मारुतीरायांना त्यांनी आश्रममध्ये बंधन टाकलेलं आहे। तर खूप सुंदर असा अध्याय आहे आजचा। आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे जे यजमान आहे वाचक शास्त्री प्रकाश भालेरावजी त्यांच्या वाणीतून नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं अध्याय क्रमांक 19 जे आहे निरूपण सह अध्याय होणार याचा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति तन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गोरक्ष जालंधर चर्पटाश कडभंग कानीपमचिंदराद्या सौरंगिरेवानकवर्ती संज्ञा भूम्यां बभूर्वनवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भगवान नमः, श्री गुरु नमः। जय जय आदि जगत गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा भवाब्दी भवसरसे काजा साधक नौका असे तू पूर्ण ब्रह्मानंदा कंता पुढे बोलवी भक्ती अतिमोदा तुझी लीला आगाधा भक्तिसार ग्रंथाते मागील अध्याय बोलविले घन गोपीचंदाते उदार कथन बद्रिकाश्रमित तीर्थाटने झाला। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर ते सांगतात मागच्या कथेची सुसंगती की जालिंदर नाथांनी गोपीचंद राजाला पाठवलेलं होतं बद्री केदारला। तिथं 12 वर्ष तपश्चर्या त्यांची पूर्ण झाली। जालिंदरनाथांच्या सांगण्यावरून सगळे दैवत त्यांना प्रसन्न करून दिलेले आहेत आणि तीर्थयात्रा करण्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे। हा विषय तिथपर्यंत आलेला होता। आता ग्रंथकार दुसरा विषय सांगतात की इकडं मागच्या काही अध्यायापूर्वी सांगितलं गेलेलं आहे की कानिपनाथ आणि गोरक्षनाथ यांचं एकमेकांवर कोटी करण्याच्या हिशोबाने बोलणं चालणं झालं आणि त्याच्यामध्ये तुझे गुरु श्रेष्ठ का माझे गुरु श्रेष्ठ तू मैमय झाली आणि त्याच्यामधून कानिपनाथांना त्यांच्या गुरुचा पत्ता कळाला। ह्याला पट्टण नगरामध्ये गोपीचंद राजाने त्यांचे गुरु जालिंदरनाथांना घोड्याच्या लिदीमध्ये पुरलेले असं कळाल्यावरून कानिपनाथ त्या ठिकाणी गेले, त्यांची सुटका केलेली हे काम राजाला सांगून त्यांच्याकडून जालिंदरनाथांना बाहेर काढलं। तीच गोष्ट त्याच वेळेला यांना पण कळलेली आहे की गोरक्षनाथांचे जे गुरु मच्छिंद्रनाथ हे श्रीराज्यामध्ये गेलेले आहेत असं यांनी सांगितलं कानिपनाथांनी। मग त्यांना गोरक्षनाथांना सुद्धा ओढ लागलेली आहे की आपल्या गुरूंना कधी आपण जाऊन भेटू, म्हणून मजल दरमजल करीत करीत त्यांनी श्रीराज्याचा रस्ता धरला। श्रीराज्य आता 2-4 गावं राहिलेले आहे। अशा वेळेला चिनापट्टण नावाच्या नगरामध्ये ते गेलेले आहेत आणि ते विचार करतात की आता इथून पुढे 2-4 गावं गेले का श्रीराज्य लागणार आहे। असो या उपरी दुसऱ्या अर्थी मम नाम कळता मच्छिंद्राप्रती परम द्वाड लागेल तिथे सुख संपत्ती भोगिता। आणि तिसरे अर्था मम नाम गुरु लागे कळता नेणू कल्पनावरून चित्तावर तेल घाता माझ्या
मग त्याचा सवे विद्या रडी करावी आपण बांधून कळी हे तो कोण कोठे काढी मज प्रतियोग्य भासेना. गोरक्षनाथांच्या मनामध्ये ओढ लागलेली आहे गुरूंना भेटण्याची. त्याचबरोबर हे असे पण विचार येऊ लागलेले आहे. मन चिंती ते वैरी ना चिंती ह्या न्यायाने मनामध्ये काय विचार येतील हे काही सांगता येत नाही. ते मनामध्ये विचार करतात की आपले गुरु तिथं रमलेले आहेत श्रीराज्यामध्ये, आपण जाऊन त्यांना विघ्न करणं हे पण काही बरोबर नाही आहे. पण काय करणार आहे, आपल्याला आपलं ते कर्तव्य आहे आणि आपण जाऊन त्यांना बोध केला पाहिजे, त्यांना तिथून काढलं पाहिजे, आपल्याबरोबर तीर्थयात्राला घेऊन गेलं पाहिजे. योग्याने एखाद्या ठिकाणी असं जास्त काळ रमणं हे काही बरोबर नाही. दुसरी गोष्ट त्यांच्या मनामध्ये पुन्हा येते की त्यांच्या गुरुने एखाद्या वेळेला आपल्याबद्दल राग धरलेला असेल, कारण की गेल्या 12 वर्षामध्ये गाठ भेटच झालेली नाही आणि त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं संबंध राहिलेला नसल्यामुळे एखाद्या वेळेला गुरु माझ्या घाताला पण प्रवृत्त होतील, माझा घात करतील, जाऊ काही होऊ, त्यांच्या हातून मरण काही येईना, पण मात्र असं सुद्धा होऊ शकतं. अशा पद्धतीने विचार करीत करीत ते चाललेले. तिसरा विचार त्यांच्या मनामध्ये येतोय की एखाद्या वेळेला गुरु माझ्याशी माझ्या विद्येची रळी खेळतील आणि गुरुला त्यांनी शिकवलेल्या विद्येनेच त्यांना उत्तर द्यायचं हेही काही बरोबर नाही. त्याच्यामुळं काय होईल की माझी अपकीर्ती होईल की गुरुच्या विरुद्ध आपण उभं राहिलो, गुरुनेच शिकवलेली विद्या त्यांच्याचवरती आपण प्रयोग केला असं लोकांमध्ये अपकीर्ती माझी हे होईल. ज्या स्वामीचे वंदितो तेरण त्यास विद्येची रळी खेळेन हे योग्य मातीनं विधान अपकीर्ती ब्रह्मांड माधारी ऐसे तर्क वितर्क करता श्री गोरक्षण मार्गे रमता तो वेश्या कटक देखील तत्वता श्रीराज्यात जाती त्या 2-3 गावं पुढे राहिलेल्या असताना एका गावामध्ये ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ती कलिंगा वेश्या तमसगिरीन ती आपल्या सगळ्या लावाजम्यासह श्रीराज्यामध्ये जाणार आहे. तिनं लांबून त्या गोरक्षनाथांना पाहिलं. कोणीतरी हा मोठा माणूस आहे असं करून त्याचा आदर सत्कार केलेला आहे, त्यांना भिक्षा वाढलेली आहे. आणि मग गोरक्षनाथ तिला विचारते तू कोण? त्यावेळेला ती सांगते की महाराज मी तमसगिरीन आहे, माझा मोठा फड आहे आणि मला श्रीराज्यामध्ये जाऊन माझी कला त्या मैनाकिनी जी राणी आहे तिच्या पुढे सादर करायची आहे. ती प्रसन्न होईल आणि मला खूप धन धान्य देईन. जिचे पाहता मुख कमळ शशी तेजाहून अति निर्मळ परम लज्जित चपळा केवळ भुवनी ढगे रिगताते तिचा नेत्र कटाक्ष मान तपस्व्यांचे वेधित मन मग विषय लंपटा पारदान कवनार्थी वर्णव. अतिशय स्वरूप सुंदर होती ती आणि कलेमध्ये सुद्धा प्रवीण होती. तिथं अनेक वर्षापासून त्यांनी तो तमाशाचा फड तयार केलेला होता आणि तिच्या मनामध्ये आता इच्छा झालेली आहे. आपण इकडे अनेक प्रयोग केले, अनेक लोकांनी आपल्याला गौरव केला, धन धान्य मिळालं, पण मात्र आपली ही जी कला आहे ही रसिक त्या तिसरी राज्याची राणी आहे मैनाकिनी, तिची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती. तिच्या पुढे जाऊन आपली कला आपण सादर करावी आणि तिच्याकडून भरपूर धन मिळवावं म्हणून ती तिकडे जायचा विचार करते आहे. आणि एवढ्यामध्ये ह्या गोरक्षनाथांची गाठ पडलेली आहे. आयशा परिती कलिंगदारा जात श्री देशात अवसरा त्यावची दती ते गोरक्ष उदारा देखता झाला दृष्टी मग तो जवळ योग द्रुम जाऊन पुसत याचे नाम जेरी म्हणे कलिंगा उत्तम नाम असे या मला कलिंगा म्हणतात आणि माझा तमाशाचं फड आहे आणि मी आता जाऊन त्या ठिकाणी माझी कला त्या श्रीराज्यामध्ये सादर करणार आहे. श्रीराज्याचं नाव काढल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये लगेच प्रकाश पडलेला आहे, हो आपल्याला पण तिकडं जायचं आहे आणि आपला योगायोग असा की आपल्याला श्रीराज्यामध्ये जाणारेच लोक आपल्याला भेटलेले आहेत. मग त्यांनी त्याला विचारलं श्रीराज्यामध्ये तुला कशाला जायचं? त्यावेळेला तिनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की खूप वर्षांची माझी तमन्ना आहे की माझी कला ह्या माझ्या कलाकार लेडीज स्त्रियांच्या सहित मी त्या राणीच्या समोर सादर करीन आणि त्यांच्याकडून भरपूर धन मिळवीन. ती राजपद्मिनी वष्ट होता अपार देईल आमते वित्ता या परी कामना योजन चित्ता गमन करतो आम्ही की मग स्थितीने गमना आव्हानोनी दृष्टीराज सदना गुप्त वेशी श्री गुरु कामना अवगमून घ्यावे तो ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या सांगाती न्याल तरी कृपेने मला पण येऊ द्या तुमच्याबरोबर. असं म्हटल्यानंतर त्या कलिंगाला मोठा प्रश्न पडलेला आहे, अहो तुम्हाला कसं काय नाही बरोबर तो आमच्या, तुम्हाला काही कला येते का? त्यावेळेला ते म्हणतात की तुम्हाला काय करतं, माझ्या गुरुच्या कृपेने मला सगळ्या काही कला येतात, गाता येतं, वाजवता येतं. असं म्हणून त्यांच्यापुढं त्यांनी वाद्य आणून टाकलेले आहेत. विशेष करून मृदुंगामध्ये त्यांची चांगली गती होती. मृदुंग त्यांनी असा चपखाल वाजवला की जे जे शब्द बोलतील ते अक्षर ते त्या मृदुंगामधून काढायचे. अनेक वाद्य त्यांनी वाजवून दाखवलेले
आणि सगळ्यात शेवटी त्यांनी प्रयोग केलेला आहे गंधर्व मंत्राचा. ते विभूती आपल्या कपाळाला लावली, आजूबाजूला फेकलेली आहे आणि त्याबरोबर काय झालेलं आहे, त्यांनी जे गाणं सुरू केलेलं आहे त्याला गंधर्वाचे आशीर्वाद मिळाले आहे. आणि गंधर्व ही गाण्याची देवता आहे. आणि मग त्या गंधर्वांनीच कृपा केल्यानंतर तिचं जे गायन झालेलं आहे ते अतिशय भव्य आहे. मैतळी घालून आसन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशल कळा दावे कोणते ऐसे ऐकून तेची गोष्टी करीत कवळून भस्माचे मुठे गंधर्व प्रयोग होटी जल्पन भाळे चर्चसे तरी काननी तरू पाषाण जलपती गंधर्वा सारखे गायन तंत वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चातुर्य हो. मग तिथं जे आहे, तिथं जे ऐकणारे त्यांना समाधी लागलेली आहे. तृण चारा चरू विसरली गाई व्याघ्र एक ठाई झाली देव विमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा आवडे हेची भक्ती वेणुनादे गोवर्धनु गाजे. जसं श्रीकृष्ण भगवंतांनी वृंदावनामध्ये वेणू वाजवला, बासरी वाजवली, त्याच्यामुळं काय झालेलं आहे तर तिथले जे झाडं दगडं यांना सुद्धा समाधी लागलेली आहे आणि तसंच परिस्थिती झालेली आहे. आणि हे पाहिल्यानंतर मग मात्र त्या बाईला मोठं नवल लागलेलं. यार हा काही सामान्य माणूस नाही, हा दिसतो माणूस सामान्य, पण मात्र अंतरी नाना कळा आहे त्याच्या आणि असा माणूस आपल्या संगतीला पाहिजे. तो जो पाषाण पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण त्या लागी परस्मनी कराय अशक्य काही नव्हे की कोणत्याही वृक्षाखाली कामना पूर्वी सकळी ते तरू मेळी अनासाये शोभत असेल. त्याचप्रमाणे जसं झाडं पाषाणं दगडं यांनासुद्धा एक प्रकारची संगीतातली गोडी लागलेली आहे. आणि पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निष्ठळ, म्हणजे इतकी परिस्थिती झालेली आहे की यमुना नदीचं पाणी आहे ना ते सुद्धा थोडा वेळ हेलावलेलं आहे त्या गायनाने. इतकं भारी गायन त्यांच्या हातून घडलेलं आहे. असो आता कैसे आपण जे राहावे या ते सांगते ते ऐसा विचार करू स्वचित्ता ते बोलती झाली विव्हळा म्हणे महाराजा सद्गुण सरता मी किंकरानाथा ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी. ती मनामध्ये विचार करते, हा म्हणतो मला तुमच्या संगतीमध्ये राहू द्या. आपण तुम्ही काय मला संगतीमध्ये राहत्या, अहो मी तुमच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे एवढी तुमची थोर योग्यता आहे. म्हणे महाराजा सद्गुण सरिता मी दीन किंकर अनाथा ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी आघात वर्णनाती सविता राशी दैव दिले मम तमगुणासी तरी संज्ञाची बोलासी त्याची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्या नवा जगी मिरवसी कोणत्या भावा ऐसे पुस्तक गोरक्ष जीवा परम योजना सगळं झालं. तुमची ओळख नव्हती, ओळख झाली. तुम्ही ह्या कलेमध्ये प्रवीण आहे, जी कला आम्हाला व्यवसायामध्ये मदत करणारी आहे, पण तुमचं नाव काय, तुम्ही कोण, कुठले, याचीच मला ओळख पटायला पाहिजे. त्यावेळेला ते म्हणतात, विचार करतात मनामध्ये, आता जर आपण नाव प्रगट केलं तर गुरु एखाद्या वेळेला आपल्या हातातून सुटून जातील. आपलं जे मुख्य काम आहे गुरूंना परत आणायचं, त्याच्यासाठी सध्या तरी आपल्याला नाव प्रगट करता येणार नाही. मग त्यांनी दुसरं नाव सांगितलेलं आहे त्यांचं आणि ते म्हणतात की या देहाला पुरवंडा असं म्हणतात आणि आम्ही असे कलाकार आहोत. एक वेळ उदरापुरते देई समयात देई आहोती या विरहित अर्थचित्ती इच्छा नसे काहीच एरी ऐकून ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्रापूर्ण अर्थ पुरेल तुमचा हवा. पण तुम्हाला मानधन बिजागी मी आणताना काय द्यायचा, त्यावेळेला म्हणतात की मला काही नको, मला फक्त 2 वेळचं जेवण तुम्ही दिलं तरीसुद्धा मी व्यवस्थित खुश राहीन. त्यावेळेला तिला वाटतं बरं झालं. पण आता अजून एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही जाणार आहे स्त्रिया राज्यामध्ये, कारण आम्ही स्त्री आहोत. तिथं स्त्रिया काही टिकत नाही, का टिकत नाहीत असं विचारल्यानंतर ती गोरक्षनाथांना म्हणते की महाराज त्या ठिकाणी मारुतीराय भुभुकार करीत जात असतात. त्यांच्या भुभुकाराने पुरुष गर्भ हे निखळून पडतात, स्त्रीगर्भ फक्त टिकतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला तिथं कसं काय न्यावं, तुम्हाला काही नेता येणार नाही. गोरक्षनाथ मनात विचार करतात की आपल्याला काय करणार आहे, आपण सहज त्याच्यातून तरुण जाऊ शकतो. म्हणून त्यांनी विश्वास दिलेला आहे तिला, तू त्याच्याबद्दलची काही चिंता सोडून दे, हनुमंतजी आम्हाला काही करू शकत नाही, आम्ही त्याच्यातून सहज निपटून जाऊ. ते म्हणे बरं ठीक आहे बा, तू अशी जर तयारी असेल तर तुम्हाला मी घेऊन जायला तयार आहे. मग लगेच त्यांनी त्यांच्या त्या गाड्या सिद्ध केलेल्या आहे. एका बैलगाडीवरती हे स्वतः पुढं बसलेले आहेत
हे सारथी झाले. जसे श्रीकृष्ण भगवान सारथी झाले होते अर्जुना ते, तसे हे गोरक्षनाथ हे सारथी झालेले आहे. आणि ते रथ त्यांचा जो त्यांची जी गाडी आहे ती चालवायला लागलेली आहे. तिची गाडी पुढं, त्याच्या मागे कलाकारांच्या गाड्या स्त्रियांच्या, असा लवाजमा हा निघालेला आहे. तरी आता शुभाननी हा संशय तू अन्न आणि मनी ऐसे गोरक्षती ते बोलून ते स्थानोस्थानी उठला. मग ते कलिंगाबाई सोने रथी आपण झाला पुढे सारथी. फेरे पुढे वागदोरे हाती जुरा वेष्टून बसला ते. परिप्रथम आरंभी तो दुर्जटी करी कवळून भस्मची मुठी. वज्रास्त्र वज्र होती अपार शक्ती झेलपला. आता ते मजल करीत करीत 2 गावं गेले. रात्रीचा वेळ झालेला आहे. आता ती श्रीराज्याची सीमा लागली आणि ह्याच गावावरतून जाण्याचा रस्ता आहे हनुमंतजीचा. जाता असताना ते भुभुकार करतात. पुरुष तिथं काही टिकत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये रात्रीचा वेळ झालेला आहे. सगळ्यांनी जेवणं केले. कलाकारांच्या सहित सगळे झोपी गेलेले आहे. पण मात्र गोरक्षनाथ फक्त जागे आहेत. कारण की त्यांना कळून चुकलं आहे की आता इथून हनुमंतजी जातील आणि जर त्यांना जर वेळेचा अटकाव केला नाही तर मात्र आपल्याला पुढं जाता येणार नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी लगेच तिथं 4 अस्त्रांची योजना केली. स्पर्शास्त्र, वज्रास्त्र, नागास्त्र, मोहनास्त्र हे 4ही अस्त्र त्या सीमेवरती त्यांनी प्रेरून ठेवलेले आहे. आणि नेमकं रात्रीचा वेळ झाला. 12 वाजता हुकार करीत हनुमंतजी तिकडून जात होते. त्यांच्यावरती अचानक स्पर्शास्त्राने त्यांचे पाय चिटकवले. वज्रास्त्राने त्यांच्यावरती अचानक मारा केला. मोहनास्त्राने त्यांना भ्रमित अवस्था झालेली आहे. आणि नागास्त्राने त्यांना बांधलेले आहे. असे सगळे एकाच वेळेला आल्यानंतर ते गंज प्रयत्न करू राहिलेले आहे आपल्याला त्याच्यातून सुटण्याचा. पण मात्र त्यांना काही सुटता येत नाही. चिनापट्टम उत्तम ग्राम तेथे झाला से मुक्काम. तो लोटून गेला अवघा दिन मही दिशा दाटली. दिशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली महिवर. सकळ लोकने अंधकार दिशा उजेडी. की नव्हे रात्रे पदक हेमतगडी अवनी देख. यावरी नक्षत्रान्य माणिक मध्ये हेरा बिंदू शोभत असे. ऐसे परी सुलक्षण रेती उजेड दावी महिवरती तू येरीकडे गमन मारुती सेतू होऊन करीत असे. सेतुबंधावरून हनुमानजी निघाले आणि या श्रीराज्यामध्ये जात असताना नेमकं ह्या ठिकाणी त्यांचे पाय आडखळलेले आणि ते तिथं पडायचं बेतामध्ये आहे. मोहनास्त्राने त्यांच्यावरती बंधन केलं आणि त्यांना काही तिथून उठता येईना. उठायचे परत पडायचे. डोळे पांढरे करायला लागलेले आणि ते मनामध्ये विचार करतात हे नाथ लोक कोणीतरी इथं आलेले दिसतात. वज्र शरीरी मारुती परी वज्र प्रहारे पडला क्षिती. मूर्छा धटून हृदयाप्रती विगत गती पडला असे. त्यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला महिपाठी. त्यावरी मोहनास्त्र कुमटे जाऊनी आसन करले. त्यावरी नागास्त्र नागपती सहस्रपणी प्रत्यक्ष मूर्ती. उदय पावला पदार्थी गुंडाळून बसला. चतुर्थाश्रीचे पडता वेष्टन मग कासावीस होत असे वायुनंदन. आधी तळमळी उडाया कारण परस्पर्शास्त्र उठवले दी. खूप त्यांनी तक्त केलेली उडण्याची. पण मात्र त्या स्पर्शास्त्रांनी काही त्यांना सोडीना. मोहन पडलेले, डोळे पांढरे व्हायला लागलेले. आणि मग मात्र ते विचार करतात की आता न जाणू एखाद्या वेळेला आपल्या याच्यातून अंत होईल. सावध होते ते. आणि ते सावध याच्यासाठी होते की त्यांनी आयुष्यभर श्रीरामप्रभूंचं चिंतन केलेलं होतं. न जाणो जर याच्यामध्ये आपली आहुती पडली. बरं हे अचानक झालेलं आहे. बेसावध असताना हल्ला झालेला आहे आणि कोणी केला तेही माहिती नाही. ते मनात विचार करतात की आता जर एखाद्या वेळेला जर आपला अंत झाला तर आपलं सगळंच जीवन हे व्यर्थ जाईल. आणि असं झालं नाही पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. न जाणो असं जर आपला अंतकाल झाला तर यावेळेला आपल्याला ईश्वराचं आपण ज्या प्रभूचं आयुष्यभर चिंतन केलं ते त्यांचं चिंतन आपल्या हातून घडायला पाहिजे. म्हणून त्यांनी मोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केलेली आहे रामप्रभूंना. रामप्रभूंच्या शिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्यांना रामप्रभू हेच मुख्य होते. म्हणून त्यांनी मोठ्याने त्यांचे गुण आठवायचे आणि एक एक नाव घेऊन त्यांना हाका मारायचे. अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं हे स्तुती स्तोत्र मांडलेलं आहे. मौन अवस्थेमध्ये आहे ते. त्यांना पुन्हा चक्कर पण येतात, खाली पडतात, पुन्हा नाव घेतात. हे दयार नवा कुळभूषणा सीतापते रघुनंदना. दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना धाव पाव वेगेसी. हे करुणानिधी दाटेकांतका मुनी मानस रंजना. रघुवर टिळका अयोध्याधीशा प्रतापारका धाव पाव वेगेसी. हे शिवमानस रंजना तापधारका तापहरणा. शरयुतिर्विहारा आनंद सदका धाव पाव वेगेसी. हे श्रीरामा शांतनुधारका एक वचनी व्रतदायका.
एक पत्नी बाण नायका धाव पाव वेगेसी. अनेक प्रकारचे नावं घेऊन आता वास्तविक त्यांना ते नावं घ्यायला सुद्धा जमना, कारण की खूपच मोठा मार पडून राहिलेला अंगावरती वज्र मारतं आहे. आणि अशाही अवस्थेमध्ये ते रामप्रभूचं चिंतन करीत करीत हाका मारून राहिलेले आहे. हे पंकज नेत्रा कोमल गात्रा बेभीषण प्रिया कोमल पात्रा परम प्रिय कपिकुळगोत्रा धाव पाव वेगेसे. हे किष्किंधा काधी निर्दलना भक्त प्रिय मोचका विदेह द्या माता जगत पाळका धाव पाव वेगेसी. हे विश्वामित्र मक सिद्धिकारका खरदूषणादि दैत्यांतका जलधी जलपाषाणधारका धाव पाव वेगेसी. हे आहे मही दानव हरिता शतमुख खंडी वैदेही रथा मंगळधारा कुशळवंता धाव पाव वेगेसी. आता आयुष्यभर त्यांनी रामप्रभूंचं चिंतन केलेलं होतं. रामप्रभूंचे गुण सगळे त्यांना माहिती होते. त्याही शेवटची वेळ आहे असं समजून त्यांनी एक एक गुण आठवायचा आणि रामप्रभूंना हाका मारायची आणि त्यांचं वर्णन करायचं. अशा पद्धतीमध्ये ते शेवटचा वेळ समजून ते रामप्रभूंना हाका मारून राहिलेले आहे. हे अर्णव विहारा मारित जमना जटायु प्रिया मोक्षगाना शिवचाप भंगा मंगळ धामा धाव पाव वेगेसी. हृदय अर्णव राम करुणा करा मित्र कुळधरू धारा ऐसे असुनी शरणागता काय म्हणून न येसी. काय म्हणून तुम्ही येऊन नाही राहिलेले. अहो मी तुमचा सेवक आयुष्यभर तुमची सेवा केली ना आज मात्र शेवटच्या अवस्थेमध्ये रखडतो आहे, तेव्हा तुम्ही ताबडतोब या असं म्हणून त्यांनी रामप्रभूंना हाका मारायला सुरुवात केलेली आहे. मध्ये आठवण येते आणि त्याप्रमाणे गाय वासरासाठी धावत येते त्याप्रमाणे रामप्रभूंच्या कानावरती ते स्तुती स्तोत्र गेलेलं आहे. आणि शेवटची वेळ त्यांना कळून चुकली आणि ते तिथं होते तिथून निघाले अयोध्येवरून आणि तिथं अचानक येऊन प्रगट झालेले आहे. मग ताप निवारण चाप करी शर संजोनी बाप कैबारी पाक शासनास रावधारी वज्रास्त्र निवटाया धनुवेगा ते सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊन भक्तजन आ म्हणत असेल येऊन पाहता. ते हनुमानजी शेवटची घटका मोजत पडलेले मोठं दुःख झालेलं आहे त्यांना. त्यांनी ते पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पहिल्यांदा इंद्रास्त्र मंत्राचा जप केला, वज्राचं निवारण केलं, शेषाला बोलवलं आणि त्यांचं जे सर्पाचं बंधन आहे ते सोडलं. ज्ञानास्त्राच्या योगाने मोहनास्त्राचं निवारण केलं आणि विभक्त आश्रम मंत्र जपून स्वतः रामप्रभूंनी स्पर्शास्त्र निवारण केलं आणि हनुमानजींचे पाय सुटले. थोडे ते सावध झालेले आहे आणि समोर पाहता रामप्रभू फार आनंद झाला त्यांना. नमनी म्हणे हा अनंता तू प्रिय असती माझे चित्ता याची नीती वायू सुता संभोखित आहेसी. तरी माता कर्ण मुक्त कै अंजनी हृदया ऐसे ऐकून राध्या मोहाब्दी उजळला. एकीकडे अंजनी नंदन सावध होऊन बैसला जाण हृदय आठवून रामगुण स्वस्त बैसला. ते मग एक भक्ताला काय लागतं देवाच्या शिवाय. देव आहे तर त्याच्यासाठी सगळं आहे म्हणून त्यांनी त्यांच्या पाया पडलेले आहेत. रामप्रभूंना विनंती करतात की महाराज प्रभू तुम्ही होते म्हणून मी आज वाचलो, अन्यथा शेवटचा काळ माझा आलेला होता. आसर नव्हे हे परम काळ महाप्रळयचे उतरले सबळ. आजी माझा अंतकाळ ओढवला होता महाराजा. तरी तू माझी माय सगन लगबगी आली धावून म्हणून वाचला माझा प्राण प्रळय आजारी. प्रळयासारखे अस्त्र आलेले एकाच वेळेला सगळ्यांनी येऊन हे केलेले, कोणी सोडले तेही माहिती नाही. आणि तो बाजूला राहून त्यांनी माझे प्राण घेण्याचा प्रयत्न केला, पण माझं दैव बलवत्तर म्हणून तुम्ही धावत आले आणि मला वाचवलेलं आहे. तेव्हा चतुर्थ आश्र बंधन मुक्त झाले तुझं कारण. पर्यासो तो शत्रू कोण वेगे मम वत्सा. येरू म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट चोजा शत्रू नव्हे कोण माझा प्राप्त झाला. असे की हनुमानजी अरे तुझी अवस्था अशी का झाली, तुला कोण शत्रू आहे असं विचारल्यानंतर हनुमानजी म्हणतात की मी आतापर्यंत माझ्या विरोधामध्ये कोणीही क्षत्रिय नाही टिकलेला नाही, पण मात्र हल्लीच्या काळामध्ये हा नाथपंथ उदयाला आला आणि त्यांच्यामधीलच हे जे नवनारायण आहे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध विप्लायन रमिलस चमस्कर भांजना याच्यापैकी कोणीतरी नाथ अवतार घेतलेले ते इथं कोणीतरी आलेले असतील आणि त्यांनी माझी अशी वाईट अवस्था केलेली असेल. तरी महाराजा नवातील एक आला असेल प्रतापदायक त्याचा प्रतापद्वारक असे अजिंक्य सर्वांसी. ऐसे ऐकून मारुती वचन म्हणे रामनाथपंथी भक्तदान तयाची रडी ही वायुनंदन करू नये. सहसा रामप्रभूंनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलेले की हा हल्लीच्या काळामध्ये नाथपंथाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ते मात्र माझे भक्त आहेत, तेव्हा त्याच्याशी काही तू रळी करू नको, त्यांच्याशी वाईटपणा घेऊ नको. ऐसे नीती रघुवर अंजनी सुद्धा बोलो उत्तर हृदयात पाहुणे जनक जान नाथ कोणता नवा तुनी.
दुसऱ्याच्या दृष्टी अंतरी करता चित्त गुंतले गोरख होता. मग मारुतीची म्हणे होता कोणता गोरक्षनाथ असे बसलेले ते एका ठिकाणी विचार करून राहिलेले हे कोण असेल. मग रामप्रभूंनी मन आपलं एकाग्र केलेलं आहे, ध्यान लावलेलं आहे आणि त्यांना कळालेलं आहे की हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ ते इथं आलेले आहेत. आता त्यांचं साम्य होतं, कारण की जो अंश रामप्रभूंमध्ये होता तोच अंश ज्यांच्यामध्ये होता. आदित्यानाम सूर्यास्मी गीतेमध्ये आलेले भगवंताचं विभूतीचं वर्णन, किंवा सूर्यांच्यामध्ये हा जो दिसणारा सूर्यनारायण आहे आदित्य हा मी आहे. त्याचप्रमाणे मासानाम मार्गशीर्षास्मी महिन्यांच्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. असे भगवंताची विभूती अनेक याच्यामध्ये आहे. तसे नाथानाम गोरक्षनाथ आस्मी, मी ते गोरक्षनाथ आहे नाथांच्यामध्ये, असं स्वतः रामप्रभूंनी हरिनारायणाला ओळखलं. आणि ते म्हणतात की या ठिकाणी आपण त्यांच्याशी तुम्ही काही वाईटपणा घेऊ नका. आणि वाईटपणा घेणं हे बरोबर नाही, कारण की आपण सगळे देवाच्याच गटाचे आहोत आणि त्यांच्याशी जर आपण वाईटपणा घ्याल तर आपल्याला मोठा त्रास होईल. असो जो हरिनारायण त्याचा अवतार गोरक्ष जाण, या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शनाचे. या सीमेपासून एक योजना त्याने करून संधान प्रताप या एक गौरनंदन श्रीराज्यात जाती झाले. आता हे उघड झालेलं आहे की नवनाथांच्यापैकी हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला अटकवलेलं आहे. रामप्रभूंना म्हणतात की अरे ते तुझ्याशी हे करायचं काय कारण आहे. त्यावेळेला ते म्हणतात, हनुमानजी म्हणतात की हो ते मला नक्की विरोध करणार, त्याचं कारण आहे मी अनेक प्रयत्न करून श्रीराज्यामध्ये राणीला पाठवलं आणि त्यांनी मला वचनामध्ये गोवलं, म्हणून मच्छिंद्रनाथांना मी तिथं पाठवलं आणि ते मच्छिंद्रनाथांना बोध करतील, त्यांना इकडून घेऊन जातील. म्हणून तसं होऊ नये म्हणून मी पण प्रयत्न करतो आहे आणि ते काही नेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते पण इथं आलेले असणार असं सांगितल्यानंतर ते मला हनुमानजी विचार करतात शेवटचा एक प्रयत्न करून पाहू. तो असा प्रत्यक्ष रामप्रभूंनाच आपण सांगू का तुम्ही माझ्यासाठी मखलाशी करा, त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याकडून वधून घ्या की मी काही गोरक्षनाथांना त्यांच्या गुरूंना इथून घेऊन जाणार नाही. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात की पाहा आता तू माझा भक्त आहेस, तुझ्यासाठी मला प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे, काही हो पुढं चला आपण तुम्ही म्हणतात हे तर आपण तिथं जाऊ, या गोरक्षनाथांना भेटू आणि त्यांना 4 गोष्टी सांगू. झाला परिणाम तर बरंच झालं, नाही झाला तर मग जय हरी, मग मात्र काही आपल्या हातामध्ये नाही. असा विचार करून त्यांनी तिथं जायचं ठरवलेलं आहे. युक्ती प्रयुक्ती बोलून वचन परम आदरे तोषवून इतका अर्थ घेऊ मागून तुझ्यासाठी कपिंद्रा ऐसे बोधीन रघुनाथ. मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचा समय होता. चेरापट्टण ग्रामा पोहोचले. त्या चेरापट्टण गावामध्ये हे कलिंगा तमसगिरीचा फड ते लोक झोपलेले होते आणि तिथं उत्तर रात्र झालेली 12 वाजून गेलेले आहे. उत्तर रात्रीमध्ये गोरक्षनाथ एका बाजूला बसलेले आहे, गुरुचं चिंतन करीत, आपल्या इष्टदैवताचं चिंतन करीत बसलेले आहे. आणि ते का तर ते हृदयामध्ये आपल्या गुरुला पाहतात आणि ते जे योगी मुनी जे आहे त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर राहत असतो. भूचर खेचर व्यापुन योगी हृदय कमली राहाशी, योगी हृदय कमली राहाशी. तोची दत्त गुरुदेव तू शिर्डी राहुनी पावशी. म्हणजे काय तर जे कोणी योगी ऋषी मुनी भक्त हे चिंतन करतात पहाटे पहाटे आणि आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरुला पाहतात. आणि मग त्यांनी लांबूनच पाहिलेलं आहे की गोरक्षनाथ त्यांच्या गुरुचं चिंतन करीत बसलेले आहे. त्यांनी विचार केला की आता जर आपण अशा अवस्थेमध्ये जर तिथं गेलो तर त्यांचं ध्यान बिघडून जाईल आणि न जाणून एखाद्या वेळेस त्यांना राग पण येईल. आणि हा प्रश्न तर मोठा नाजूक आहे, त्यांच्यापर्यंत हा विषय मांडायचा आहे. तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे, सौम्य असं ब्राह्मणांचं रूप घेतलेलं आहे. 2 ब्राह्मणांचं रूप घेऊन ते तिथं गेलेले आहे आणि तिथं जाऊन त्यांनी आवाज दिलेला आहे. आणि महाराज असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ सावध झालेले. त्यांना असं वाटलं एवढ्या रात्री कोण आलेलं आहे बा इथं. आणि ते म्हणतात की महाराज आम्हाला भिक्षा पाहिजे. असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ हे हुशार होते, त्यांनी विचार केला की ठीक आहे महाराज आले तुम्ही या बसा. अतिथी धर्म आहे, आपल्या घरी जर कोणी आलं तर आपण त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. म्हणून त्यांना बसवलं, त्यांच्या पाया पडलेले आणि ते म्हणतात की महाराज तुम्ही कोणती भिक्षा तुम्हाला पाहिजे. त्यावेळेला ते सांगतात मागू का. त्यावेळेला ते म्हणतात हो मागा, पण असं करा तुम्ही अगोदर मला वचन द्या. वचन द्या म्हटल्यानंतर मात्र गोरक्षनाथ सावध झालेले. आपण अनेक प्रयत्न करून मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यामध्ये पाठवलेलं आहे
श्रीराज्यामध्ये पाठवलेलं आहे, त्यांना फक्त तिथून कोणी घेऊन जाणार नाही एवढी गोष्ट सोडून बाकीचं वचन द्यायला काही हरकत नाही, म्हणून त्यांना विनंती केलेली आहे. येरीकडे रघुनाथ आणि द्वितीय अंजनी सुत ग्रामांकडे येतात स्वरूपात हे पालटते तो सात गोरक्षनाथ बसला होता निवांत वाचे अंशगंत गुरुनाथ प्रेमछंद डुल्ल तसे. असं विचार करून त्यांनी बोला काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराज आधी वचन द्या म्हटल्यानंतर मात्र ते सावध झाले. ते म्हणतात की महाराज अहो की जेवढी 12 वाजून गेलेले एवढ्या रात्री कोण येणार आहे, आणि शिवाय तुम्ही ब्राह्मण म्हणवता, पण मात्र मला असं वाटतं की तुम्ही काही ब्राह्मण नसावेत, तुम्ही कोणीतरी देवदेवता असले पाहिजे, आणि तुम्ही खरंच कोण आहे असं सांगा. आता हे मात्र रामप्रभूंना भावलेलं आहे. ते विचार करतात की आपण सगळ्या ठिकाणी खोटं बोलू शकत नाही. अहो आईवडिलांशी खरं खोटं कसं काय बोलता येईल, किंवा जे आपले साधू संत ऋषी मुनी आपले हितकर्ते इष्ट मित्र सगळे सोयरे, त्याचप्रमाणे वकील डॉक्टर यांच्याशी जर आपण खोटं जर बोललो तर आपला नक्कीच अधपात होईल. आणि हे तर आपलं भक्त आहे, यांच्याशी खोटं बोलणं काही बरोबर नाही. म्हणून रामप्रभूंनी सांगितलं हनुमानजीला की आता मात्र मला खरं बोलावं लागणार आहे, आणि मी काही खरं बोलल्याशिवाय राहू शकत नाही. हनुमानजी म्हणतात की काय हरकत नाही, तुम्ही खरं बोला, फक्त एवढी गोष्ट काढून घ्या की रामप्रभूंनी त्यांना विनंती करावी, काही जरी झालं तरी श्रीराज्यामधून गुरूंना मच्छिंद्रनाथांना बाहेर नेऊ नये. किंवा बाळ माते ते चुकार होता आरंभळती ती उभयता तन्याय भक्त निशंक होता हृदया माझी कळवळला. मग मनोवेगे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊन बघते म्हणत असेल. आता त्यांनी विनंती मान्य केलेली आणि ते प्रगट झालेले. ते म्हणतात की बा मी जो आहे हे रामप्रभू आहे आणि हे हनुमानजी आहे, आणि आम्ही ह्या कामासाठी आलेलो आहे असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथांना आनंद झालेला आहे. ते लगेच जाऊन रामप्रभूंच्या पाया पडले, हनुमानजीला नमस्कार केलेला आहे आणि सांगा तुमचं काय काम आहे. त्यावेळेला ते सांगतात रामप्रभू की हे गोरक्षनाथा या मच्छिंद्रनाथांना खूप प्रयत्न करून इथं महिना केले, राणीच्या बरोबर पाठवलेलं आहे, तुम्ही काही पण करा, पण मात्र त्यांना इथून आम्हाला घेऊन जाऊ द्या. त्यावेळेला ते सांगतात की महाराज तुम्ही म्हणता हे असं काही होणार नाही, पितर तुम्ही जर आले तर तुमच्यासाठी तुम्ही वचन देऊ शकत नाही, पण ते एवढं ह्या कामासाठी जर पितर जरी इथे येऊन उतरले तरीसुद्धा मी त्यांना जाऊन देणार नाही. बोलती बैसा ते वचन आम्ही शस्त्रास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महीवरती असता की योगी हा माझी शिरोमणी जितेंद्रिय सदा दमनी विरक्ताच पूर्णपणे मिरवशी. महाराजा त्यांनी स्तुती करायला सुरुवात केलेली गोरक्षनाथांची. प्रत्यक्ष देव भक्ताची स्तुती करतो, आणि स्तुतीनं मग स्तुतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे तर किती जरी माणूस नाठाळा असला तरी तो सुद्धा तो स्तुतीने भारावला जातो आणि थोडा वेळ आपलं कर्तव्य विसरतो आणि त्या मोठेपणामध्ये राहतो, कारण त्याच्यामध्ये अहंकार पोचला जातो आणि त्या अहंकारामध्ये बरोबर माणूस फसतो. पण मात्र गोरक्षनाथ त्या फसण्यासारखे नव्हते. ते म्हणले महाराज तुम्ही किती स्तुती करा किंवा मला चांगलं म्हणा का वाईट म्हणा, पण मात्र एवढी गोष्ट सोडून बोला, काही जरी झालं तरी मी माझे जे गुरुजी आहे मच्छिंद्रनाथ त्यांना तुमच्याबरोबर बाहेर जाऊन देणार नाही. तुमच्याबरोबर मी त्यांना इथंच राहण्याची जी तुम्ही विनंती करता ती काही मी मान्य करू देणार नाही. मी इथून त्यांना बाहेर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामनी वेदली आम्हा तरी सरता कार्यमा प्रसिद्धपणे मिरवावे. यापरी अनेक विचार तितके अवसर लोटला मध्यरात्री त्यातही श्रीदेशाप्रती पुरुष आले कैसे हे. मग म्हणे ऐसो कैसे आपण चाललो ज्या कार्यात हे तितके भिन्न करून या ते मागेल ते आदरू. तेव्हा दुसरं काही मागा, ते मी माझ्यापर्यंत प्रयत्न करीन तुम्हाला देऊन टाकीन, पण मात्र एवढी गोष्ट काही मागू नका ती काही मी देणार नाही. आणि ही ज्या वेळेला त्यांचा तो दृढ निश्चय ऐकला हनुमानजीला मोठं वाईट वाटलेलं आहे की एवढं मोठे रामप्रभू आले यांना सुद्धा हे मानते नाही. मग ते म्हणतात की असं करा, आता लढाई होऊनच जाऊ द्या, काय जे होईल ते होईल. की दहन आकाशी कवळिता तेथे पतंग मिरवी विरता की मशक मेरू ते भावनी तुली वरता जात थिल्लर बुडवाया देवी याव्या कारण कदान पावे मरच्या गमन तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही सांगा ते. मग हनुमान तर रामप्रभूंना मोठा प्रश्न पडलेला आहे की यांनी तो आपला अहंकाराचा मुद्दा बनवला. रामप्रभूंचं सुद्धा ऐकत नाही म्हणजे काय. आणि मग हनुमानजी म्हणतात की आता असं करू, एका बाजूला रामप्रभू बी नको मधी
आणि कोणीच नको, आपण आपली लढाई करू आणि त्याच्यामध्ये जो सरशी होईल, मी जर सरशी झालो तर त्यांना तिथंच राहून देईल आणि जर जिंकले तर तुम्ही खुशाल घेऊन जा. मग त्यांनी पुन्हा त्या लढाईचा विचार केला, चालवलेला आहे. रामप्रभू मनात विचार करतात की अशी ही लढाई कवर चालणार आहे. हे नाथ हे प्रबळ आहेत, त्यांच्याजवळ वाताकर्षण आहे, जे अस्त्र देवांच्या जवळ नाही ते यांच्याजवळ आहे. पूर्वी मच्छिंद्रनाथांना मोठा पर्वत दिला होता हनुमानजींनी, कानिपनाथांची सुद्धा यांनी लढाई केली आणि हे काही न आटोपणारे वीर आहेत आणि मुख्य म्हणजे आपले भक्त आहेत. तेव्हा हनुमानजी तुम्ही एक करा, माझ्यावर कृपा करा. मला तुम्ही आता इथं आणलेलंच आहे, माझ्यासमोर काय असं तुम्हाला लढता येणार नाही, मी अशी लढाई होऊन देणार नाही, जे चुकीचं भांडण आहे हे. तेव्हा तुम्ही एकच करा की त्यांच्याशी सख्य करा, मित्रत्व जोडा आणि जे काम प्रेमाने होणार आहे तिथं लढाईची भाषा करू नका. मैना केने नृपधारा परमातरली तपातारा व त्याने गौन वायुकुमारा नाथ मच्छिंद्रा ते मागितले, तरी यशाती उभून कोटी प्रेरला आहे मच्छिंद्र जेठी, तरी हा अर्थमार्तीचे पोटे पर्णपणे मिरवला. यावर हित मागणे तुलसी काही नाही तपोराशी, तरी तू जाऊन त्या भेटी श्रीनाथाशी. तुम्ही कुशाल जा श्रीराज्यामध्ये गोरक्षनाथा, पण मात्र मच्छिंद्रनाथांना म्हणू नका आणि तुमच्याबरोबर नेऊ नका. आणि गोरक्षनाथ तर हिरेला पेटलेले ते म्हणतात की मी ते केल्याशिवाय राहणार नाही. आमचे गुरुजी आहे हे प्रथम भागी दत्ताचे बाळ, कविनारायणाचा अवतार, यांचा नाथांचा जन्म तर आपल्या लोकांच्या कल्याणासाठी झालेला आहे. आणि योग्याने त्या पहिल्या असणाऱ्या नाथांनी असं श्रीराज्यामध्ये इतक्या दिवस राहणं हे बरोबर नाही. इतके दिवस राहिले ठीक आहे, पण मात्र आता इथून पुढे तिथून निघालं पाहिजे, गावोगावी गेलं पाहिजे, लोकांना बोध केला पाहिजे, नाथपंथाची महती सांगितली पाहिजे. अमुनी अवनी भ्रमुनी निजपंथाची महती वाढविली, समाधी स्थापुनी स्वानंदाने मढी पावन केली. तेव्हा नाथांचे जे अवतार कार्य ते याच्यासाठी, लोकांना गावोगावी जाऊन बोध करण्यासाठी, ते काय आज याच्यासाठी नाही. नवनाथांच्यापैकी मच्छिंद्र ह्या कानिपनाथांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांची समाधी तिथं आहे. तसेच अनेक नाथांनी गावोगावी जावं, लोकांना बोध करावा आणि लोकांना ते ज्ञान द्यावं. ऐशा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन, मग गोरक्षार होते धरून रघुनंदन चालला. गोरक्षे चरणी घालून मिठी म्हणे महाराजा असे चावठी, तू ते केले असे पोटी क्षेमाब्धीत साठवला. हनुमानजीला कळून चुकलं की आपणही चुकीचं काम करून राहिलेलं आहे. आपले आईबाप साधू संन्यासी ऋषी मुनी ब्राह्मण आपले प्रत्यक्ष देव रामप्रभू आपल्याला सांगून राहिले हिताच्या गोष्टी, आणि आपण जर त्या मानल्या नाही तर आपला आदपात नक्की आहे आणि हे सांगायला काही कोणाची गरज नाही. तेव्हा आता रामप्रभू तुम्ही म्हणताच आहे, तर आता मी पण आता माघार घेतो, पण मात्र मी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि गोरक्षनाथ म्हणतात की काही जरी झालं तरी तुम्ही श्रीराज्यामध्ये जरूर जा, पण मात्र गोरक्षनाथांनी त्यांना नेल्याशिवाय ते काही राहणार नाही. अशा पद्धतीने ते रामप्रभूंनी त्यांना विनंती केली. रामप्रभू हनुमानजी यांनी एकमेकांना गोरक्षनाथांना नमन केलं, वंदन केलं आणि हे रामप्रभू हनुमानजी तिथून निघून गेलेले आहे. आता पुढं चालून ह्या गोष्टी सीमेवरती आलेले आहेत. ते गोरक्षनाथ ही गोष्ट त्यांचे जे मैनाकिनी मच्छिंद्रनाथांचे जे दूत आहेत, हेर खाता आहेत, त्यांचं मोठं प्रबळ होतं. ते खूप विद्वान लोक होते आणि ते लोक पाहतील आणि तिथं गावामध्ये जाऊन सांगतील की मैनाकिनी राणी हे आलेले आहेत, किंवा एखाद्या वेळेला हनुमानजी स्वतः जाऊन तिथं सूचना करतील. हा जो सगळा विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. या उपरी पुढील अध्यायी कथन शृंग मुरडा पाहिल वायुनंदन, मैनाकिनी राज्य भाषण गुप्त सूचना करेल तो. ती कथा परम सुधार सुंदर श्रोत्यांस सांगे धुंडी कोमर, दर वंशी संत किंकर मालोवर विराजला. तसे श्री भक्ती कथा सार समत गोरक्षाव किम्यागार, सदा परिसूत भाविक चतुर 19 गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तन भरवाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी पंढरीराया भोक्त्या षड्गुण ऐश्वर्या, ऐसे सुखना परमाया सकळ काळा तुझ्यानी. घटतंटू आकाश न्याय सर्वतवती ब्रह्म होय, ऐशी असून निराळा राही अव्यक्त व्यक्ती पाहुनी. या पार घटी अपार धरणी वापुन ऐक्य दिसे गगनी, त्याची नाही मोक्षदानी व्याप्त असे सर्वाते.
तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश करुणानिधी पंढरीयाधीश माय कनवाळ जगन्निवास भक्त वत्सल नटलासे तर हे दीनबंधू भक्त व्यापका पुंडलिक वरदायका आता पुढे रत्ना ध्वजिका भक्तिसार उद्विका विठ्ठल 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 देवदत्त नाथ महाराज की जय महाराज की जय। सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा त्या ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तक जा ठिकाणी तेथे जय रघुवीर समर्थ जगद्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। निरंजन आदेश